मम्मी आज भाजी काय बनवू? हाँ भाजी भाजी सरसों का साग बनो। सरसों का साग सरसों दा साग। ओके, चला आता आपण बघूया ही सरसोची भाजी कशी करतात ती। मी घेतलेला आहे सरसों की भाजी, पालक, मेथी आणि ही आहे बथुआ। आता या सर्वांना आपण बारीक बारीक कापून घेऊया। तर इथे आपल्या ज्या सर्व भाज्या आहेत ना त्या कापून झालेल्या आहेत, बघू शकता बारीक। आता या आपण भाज्या 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। स्वच्छ अशी भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे। आपली इथे 3 पाण्याने ही भाजी धुवून झालेली आहे। आता या भाजी आहे ना ते आपण एका कुकरमध्ये काढून घेऊया। तर कुकरमध्ये भाजी काढलेली आहे। आता आपण यामध्ये ॲड करूया 1 चमचा मीठ। भाजी फोडणीला दिल्यानंतर हे आपल्याला ॲड करायचं आहे। अजून थोडंसं मीठ टाकते। आता आपण ॲड करून घेऊया अर्धा चमचा एवढं बारीक कापलेलं अद्रक, लसूण आणि मिरच्या। आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊया। आता आपण झाकण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरला 3 शिट्ट्या देऊन झाल्यात। तर इथे जी आपली भाजी आहे ना ती बघा शिजलेली आहे। आता थोडीशी थंड करून आपण याला मिक्सरला लावून घेऊया। एकदम प्युरी बनवून घ्यायची या भाजीची। तर इथे बघा भाजी जी आहे ती मी वाटून आणलेली आहे। तर अशी एकदम आपल्याला ही भाजी वाटायची आहे। तर चला फोडणीला देऊया हिला। तर इथे आपली कढई आहे ती पण गरम झालेली आहे। तर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे 2 चमचे तूप। मस्त आता तूप गरम होऊन देऊया आपण। तूप गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया 1 चमचा जिरं। तसंच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे बारीक कापलेलं अद्रक, बारीक कापलेलं लसूण अद्रक लाल करून घेऊया। मस्त तुपाचा असा वास सुटलेला आहे छान। आता आपण यामध्ये ॲड करूया 2 मोठे बारीक कापलेले कांदे। कांदा आपल्याला एक चांगला लाल करून घ्यायचा आहे। कांदा, लसूण, अद्रक सगळं एकदम असं चांगलं लाल झालेलं आहे। आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया टमॅटो प्युरी। इथे 1 वाटी म्हणजेच 2 मोठे टमॅटोची मी प्युरी केलेली आहे, ती पण मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता आपण ॲड करून घेऊया मीठ। काळजीपूर्वक मीठ ॲड करा, कारण आपण जेव्हा भाजी शिजवत होतो तेव्हासुद्धा मीठ ॲड केलेलं आहे, म्हणून इथं मी अर्धा चमचाच मीठ ॲड कर। तर चला मिक्स करून घेऊया। टमॅटो चांगला सॉफ्ट झाला की आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया। तर टमॅटोला बघा कसं तेल चांगलं सुटलेलं आहे। तर आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊया। अर्धा चमच हळद, तर इथे मी 2 चमचे लाल तिखट ॲड करते, कारण आपण भाजीमध्ये मिरच्या पण ॲड केल्या होत्या। अजून थोडंसं बस मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया।
चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण जी भाजी वाटलेली आहे ना ती ॲड करून घेऊया. तर थोडीशी याला भाजी लागलेली आहे ना, आपण पाणी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. थोडं पाणी पण ॲड करूया. तर आता आपण ॲड करूया गरम मसाला आणि मिक्स करूया. 5 मिनटामध्ये ही भाजी होऊन जाईल. तर इथे जे आपला सरसोदा साग आहे तो तयार झालेला आहे. आता आपण प्लेटीत घेऊया आणि खाऊया. ते साईडला आपली भाकरी पण तयार झालेली आहे. मस्तपैकी अशी गरमागरम भाकरी आणि सरसोदा साग आपण खायला घेऊया. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. सरसोदा साग मस्त भाकरी बरोबर आपण खाऊया. अरे एवढ्या लवकर झाली पण. हां, खाऊन सांग कसे झाले. कसे? मस्त. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.